शरद पवार बोलतायत तिथे. काल दाखल केलेलं आहे. आमची अपेक्षा आहे, आमची सुप्रीम कोर्टाला विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्यात तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या. आतापर्यंत अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले, पण पक्ष आणि खुणा दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं. सगळ्या देशाला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कुणी केली, या पक्षाची उभारणी कुणी केली, हे माहीत असताना सुद्धा, वस्तुस्थिती असताना सुद्धा पक्षच अन्य लोकांच्या हातात देणं खुणेचं हा एक प्रकारचा अन्याय करणारा निर्णय. आणि त्याला सुप्रीम कोर्टाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार सांगत होते की पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा तसाच निर्णय दिला. हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे असं आहे की तशा अनेक लोकांनी जाहीर सभेतनं मेळाव्यातून हे दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात मिळतील हे ठिकठिकाणी जाहीर केलं. तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की हे सगळं सेटल करून घेतलेले निर्णय हे निर्णय असेच होणार आहेत, याच्यात आपल्याला अन्यायकारकच निर्णय येणार आहेत आणि आपल्याला पुढची तयारी करायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात जायचा पूर्ण विचार करून तयारी केली आहे. साहेब, सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती गाजतोय. विशेषतः धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने सांगितलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर निर्णय देऊ. मात्र हायकोर्टानं असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातींना जर आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिकार राष्ट्रपतींचा सुद्धा नाही, तर संसदेमध्येच कायदा करावा लागेल. हे असं असताना सुद्धा समाजाची फसवणूक करण्यात आली किंवा वारंवार आश्वासनं देण्यात आली असं तुम्हाला वाटतं? आणि सरळ गोष्ट आहे, आज भाजपचं बहुमत देशाच्या पार्लमेंटमध्ये आहे. भाजपचं बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाची जर चर्चा केली तर ते सुद्धा धनगर या वाटेचे जे घटक आहेत, चाहे मुस्लिम असतील, लिंगायत असतील, आणखीन कोणी असतील, त्यांना जर आरक्षण देण्याच्या संबंधीचा शरद पवार बारामतीमध्ये आहेत आणि ते आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आता ते माध्यमांशी बोलतायत आणि एक प्रकारे राज्यातली राजकीय स्थिती आणि त्याचसोबत त्यांच्या पक्षाबाबत झालेला निर्णय हा एक प्रकारे अन्यायकारक निर्णय आहे आणि असाच निर्णय येईल अशी शक्यता देखील त्यांना वाटत होती असं शरद पवार म्हणतायत. आणि ज्या वेळेला शिवसेनेसंदर्भात हा निर्णय झाला तेव्हाच आमच्या लक्षात आलेलं होतं पक्षाची स्थापना कोणी केली हे संपूर्ण देशाला माहिती आहे. पक्ष आणि चिन्ह हे काढून घेतलं हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. शिवसेनेसंदर्भात निर्णय झाला त्याच वेळी कल्पना आलेली होती तेव्हाच आमच्या लक्षात आलेलं होतं असं शरद पवार म्हणालेत. मात्र पक्षाची स्थापना कोणी केली हे संपूर्ण देशाला माहिती आहे आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह हे काढून घेतलं त्यामुळे हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांची. तर शरद पवार आज बारामतीमध्ये आहेत आणि इथल्या गोविंदबाग इथे कार्यकर्त्यांनी पवारांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. चिन्ह गेल्यानं काहीही फरक पडत नाही, मी 5 निवडणुका वेगवेगळ्या चिन्हावरती लढलोय असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं. मी आतापर्यंत 14 निवडणुका लढलो. त्या 14-5 निवडणुका अशा होतात की खून विधी. पहिल्यांदा त्या काळात वैध गाय वस्तू नंतर संख्या आला, नंतर हात झाला, त्याच्यानंतर घड्याळ झालं. ही सगळी
वेगवेगळ्या खुणा या राज्याच्या देशात आपण पाहिल्या. आणि त्यामुळे कोणाला असं वाटत असेल एखाद्या संघटनेची खूण आपण काढून घेतली तर त्या संघटनेचा अस्तित्व असेल असं कधी होत नसतं. सगळ्यांनी एकजुटीने आपली शक्ती करायला लावली तर आपण एक अनुकूल अशा प्रकारचा निकाल या मतदारसंघात घेऊ याची मला खात्री. येत्या काही दिवसामध्ये कोण तिचा उमेदवार या संबंधीचे निकाल होतील